नमस्कार. जीवनमूल्य या सहज आणि सुंदर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आम्ही रोज नवीन नवीन जीवनमूल्य घेऊन ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सुख आणि शांती मिळते आपल्यासमोर येतो, चर्चा करतो. तर आज आपण आपली चर्चा डॉक्टर सचिन मुंबईतून आलेले आहेत त्यांच्याबरोबर चालू आहे आणि आज मागची जी कडी आहे त्याच्यानंतर आपण पुढची कडी घेणार आहोत. तर पुन्हा एकदा डॉक्टर सचिन आपलं स्वागत. नमस्कार आणि ओम शांती. तर डॉक्टर सचिन, मागच्या कार्यक्रमात आपण खूप छान एक सूत्र दिलेलं होतं की लगाम उसके हात में दे दो, आणि ती लगाम कशी द्यायची आणि का द्यायची याच्यावर एक आपण काही चर्चा केलेली होती. आणि गीता हा जो आहे धर्मग्रंथ आहे किंवा गीतेतली जी मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती माझ्या जीवनात ॲप्लाय करून माझ्या जीवनातल्या समस्यांचं समाधान कसं करता येईल याच्यावर आपण चर्चा केली. तर मी जेव्हा विचार करतो गीतेच्या याच्यावर आणि गीतेचं सुरुवात जेव्हा करतो, माझा एवढा अभ्यास नाही आहे त्याचा, पण तरीही जेव्हा सुरुवात जी होते ती मला गंमत वाटते की सुरुवात जी केली ती धृतराष्ट्रांनी केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवा मामका पांडका चैव किम कुर्वत संजय. तर ही जी सुरुवात जी आहे धृतराष्ट्राची, त्याच्यात धृतराष्ट्र आणि गांधारी, मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलं काही सांकेतिक आहे, तर याच्यात तुम्हाला काही सांगता येईल का? पूर्ण महाभारत, कारण भगवद्गीता जसं आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं 25 ते 42 विश्वपर्मामध्ये आहे आणि महाभारतातलं ते एक अंग झालेलं आहे. परत हा संशोधनाचा विषय आहे की गीता महाभारतामध्ये नंतर टाकली गेली की नाही, हा संशोधनाचा विषय, त्याच्यात आपण जायचं नाही. आपण पूर्ण या प्रिन्सिपल्सवर बोलतो आहे. लोकांना ती कोणी लिहिली, का लिहिली त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा त्याच्यातले प्रिन्सिपल आपण जीवनामध्ये कशा प्रकारे वापरू शकतो आणि माझ्या जीवनाचं समाधान कसं करू शकतो याच्यावर आपण बोलणार आहोत. तर त्याच्यामध्ये संपूर्ण जर तर महाभारत जर तुम्ही पाहिलं तर सगळी जी पात्र आहेत, तर माझं असं वैयक्तिक मत आहे आणि भरपूर लोकांचं पण असं मत आहे की ती सांकेतिक आहेत. कारण ज्या प्रकारे जन्म दाखवलेले आहेत लोकांचे ते बुद्धीला न पटण्यासारखे आहेत. तर त्याच्यामध्ये मेसेज, जसा एखादा व्यक्ती आंधळा आहे तर धृतराष्ट्राला आंधळा दाखवलेला आहे. गांधारी ही जी आहे हिला दृष्टी होती पण तिने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. किंवा तुम्ही जर कौरवांची सगळ्यांची नावं पाहिलीत तर कोणतेही आईवडील आपल्या मुलाचं नाव निगेटिव्ह ठेवू शकत नाही. कोणतेही आईवडील बरे कसेही असले तरी तर दुर्योधन किंवा दुःशासन, दुःशला अशी नावं का ठेवावीत. आणि पांडवांची नावं जर तुम्ही म्हटलं युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, तर ही सगळी नावं जर आपण बघितली, द्रौपदी, ही सगळी नावं सांकेतिक आहेत. ह्याच्यावर लोकांचा विश्वास बसायला लागतो. आणि भरपूर जे संशोधक आहेत त्यांनी पण ह्याला दुजोरा दिलेला आहे की हे इवन स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी यांनी सगळ्यांनी सांगितलं की हे युद्ध आपल्या आतमध्ये चालू असतं. तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाल, खूप छान म्हणालात की भगवद्गीतेचा जो पहिला अध्याय आहे आणि पहिल्या अध्यायाचा पहिलाच श्लोक आहे आणि धृतराष्ट्राच्या नावावर तो एकच श्लोक, पूर्ण 700 श्लोकापैकी एकच श्लोक धृतराष्ट्राच्या नावावर आहे. आणि त्याची सुरुवात तो बोलतो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. तर मी नेहमी असा विचार करतो की पहिला जो श्लोक आहे त्याची सुरुवात धनी झालेली आहे आणि जो शेवटचा श्लोक आहे 18व्या अध्यायामध्ये 78वा श्लोक आहे. आणि तो श्लोक असा आहे जसं आपण स्लाईडमध्ये पाहतो, यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भृतिर्ध्रुवाम नीतिर्मतिर्मम. शेवटचा शब्द म आहे, तर पहिला ध आहे आणि शेवटी म आहे. तर ह्याचा अर्थ मी असा घेतला की जोपर्यंत तुम्ही धारण करत नाही ईश्वरीय शक्ती तोपर्यंत तुम्ही मरत नाही जुन्या संस्कारांपासून. तर जेव्हा धारण होते परमेश्वराची शक्ती तेव्हा जुने संस्कार मरतात आणि तुमचं परिवर्तन घडतं. ही शक्ती भगवद्गीतेमध्ये आहे. तर जो धृतराष्ट्र असतो, जो आंधळा असतो, त्या लोकांसाठी ही भगवद्गीता आहे. तर धृतराष्ट्र म्हणजे जो सत्य बघू शकत नाही, जो धर्म आणि अधर्मामध्ये फरक करू शकत नाही, ज्याला कर्तव्य आणि अकर्तव्यामध्ये फरक नाही कळत, ते सर्व धृतराष्ट्र आहेत. मग जरी त्यांच्या हातात सत्ता असली आणि त्यांना कळत नाही आहे, हे कळत असून सुद्धा
त्यांच्यामधील काही संस्कारामुळे ते बदलू शकत नाहीये, तर ते सर्व धृतराष्ट्र आहे. दुसरे आहे गांधारी, तिला कळतं सगळं, नॉलेजफुल आहे, पण नॉलेजफुल असून सुद्धा द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे, पण तरी तिने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. ठीक आहे ना, तर ती गांधारी आहे. युधिष्ठिर कोण आहे, तर जो युद्धामध्ये स्थिर उभा आहे. युधिष्ठिरला धर्मराज म्हटलेला आहे, ज्याने आपला धर्म कधी सोडलेला नाही आहे. युद्ध आहे, युद्धामध्ये तो आपली प्रिन्सिपल सोडत नाही आहे. ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, घरामध्ये तुम्ही काम करताय, समाजामध्ये तुम्ही आहात, अशा भरपूर परिस्थिती तुमच्या समोर येतात जेव्हा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं कुठेतरी. तिथे तो युधिष्ठिर कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे. त्याची ही शक्ती आहे. तो युद्धामध्ये स्थिर राहिलेला आहे, स्वतःच्या प्रिन्सिपल्सवर स्थिर आहे. म्हणून जर तुम्ही महाभारतात बघितलं तर सगळे पांडव गळाले, फक्त युधिष्ठिरला एंट्री मिळाली स्वर्गामध्ये, असं वर्णन आहे. पण कारण का युद्धामध्ये स्थिर राहिलेलं, तर हे कोण्या व्यक्तीचं वर्णन नाही आहे. ते सर्व लोक जी जीवनातील या युद्धामध्ये स्थिर राहतात आपल्या प्रिन्सिपलमध्ये, काही केलं काही झालं तरी कॉम्प्रोमाइज करत नाही, ते युधिष्ठिर आहेत आणि त्यांचा विजय निश्चित आहे. अर्जुन म्हणजे जो अर्जन करतो, तो शिकायला तयार आहे. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये परमात्म्याकडे विनंती केली की हे परमात्मा, माझ्यावर मोहाचं आवरण आलेलं आहे, मी घाबरलेलो आहे, आपण त्याच्यावर पुढे पाळणारच आहोत, तर तुम्ही मला गाईड करा, तुम्ही मला मार्गदर्शन करा. त्याच्यामध्ये तो म्हणतो शिष्यस्ते अहम त्वा, म्हणजे मी तुमचा शिष्य आहे असं समजून तुम्ही मला गाईड करा. तर अर्जुन ते सर्व लोक आहेत जे शिकायला तयार आहेत, ज्यांना कळतंय की माझ्याकडून चूक होते, मी हाताळू शकत नाही परिस्थितीला, ही परिस्थिती माझ्या जीवनात आलेली आहे, मग ती शारीरिक असो, मानसिक असो, सामाजिक असो, आर्थिक परिस्थिती असो, या सर्व परिस्थितीमधला मी हाताळू शकत नाही आहे, तर हे परमात्मा मी तुझ्या शरण आलेलो आहे, तू मला सांभाळ, तू माझं मार्गदर्शन कर, असं बोलून जे आपला लगाम द्यायला तयार आहेत ते अर्जुन आहेत. भीम म्हणजे शक्तिशाली, ज्यांच्यामध्ये शक्ती भरपूर आहे, फक्त त्यांना बुद्धीचं मार्गदर्शन पाहिजे. त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. जसं तुम्ही जर महाभारतात पाहिलं तर भीमाने दुर्योधनाचा वध केला, पण परमात्म्याच्या गायडन्स खाली. त्याला कळत नव्हतं, कारण दुर्योधनाला तो मारू शकत नव्हता. मग परमात्म्याने त्याला मदत करत, ही वीक पॉईंट आहे, इथे तू आघात कर, तेव्हा दुर्योधन मरणार तुझ्यातला, नाही तर तुझ्यातला दुर्योधन मरणार नाही आहे. तर स्वतःमधले अवगुण कसे दूर करावे, शक्ती असून तुम्हाला कळत नाही तेव्हा तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागतं, तर तो भीम आहे. नकुल म्हणजे ज्याच्यामध्ये कुलाचा अभिमान नाही आहे, नकुल. नाही तर काही लोकांना भरपूर अभिमान असो स्वतःबद्दल, की मी ह्या कुळाचा आहे, मी एवढा शिकलेलो आहे, माझी एवढी पोस्ट पोझिशन आहे. जेवढा इगो जास्त तेवढे प्रॉब्लेम जास्त तुमच्यामध्ये. तर नकुल हे त्या व्यक्तीचं सांकेतिक चिन्ह आहे की ज्यांना आपल्या कुलाचा अभिमान नाही, पोस्ट पोझिशनचा अभिमान नाही, ते नकुल आहे. आणि सहदेव म्हणजे जे सगळ्यांना सहयोग देण्यासाठी तत्पर आहेत, ते सहयोग आहे. तर हे 5 पांडव, ह्या 5 शक्ती आहेत ॲक्च्युली. ह्या 5 शक्ती तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही परमात्म्याला बरोबर घेतलं तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. हा भगवद्गीतेचा मेसेज आहे. आणि जे निगेटिव्ह पात्र आहेत, तर दुर्योधन, दुःशासन, जे चुकीचं शासन करताय, त्यांना माहिती आहे. दुर्योधनाला जेव्हा विचारलं, फार फेमस श्लोक आहे, तुम्ही पण भरपूर वेळा ऐकलं असेल, आपल्या सुजान श्रोत्यांनी पण ऐकलं असेल, की दुर्योधनाला विचारलं की अरे बाबा तू असं का वागतोस, तर दुर्योधन म्हणाला तुम्ही मला धर्म शिकवू नका. जानामि धर्म न च मे निवृत्ती, जानामि अधर्म न च मे प्रवृत्ती. तो बोलतो मला धर्म काय आहे माहिती आहे, अधर्म काय तेही माहिती आहे, पण माझी ती प्रवृत्ती नाही आहे धर्माची चालण्याची. ज्यांना माहिती आहे ते चुकीचं करतात तरी ते करतातच. ते दुर्योधन आहेत, ते दुःशासन आहे, ते दुःशला आहे. तर पासून ना, म्हणजे ज्यांच्याद्वारे सगळ्यांना दुःख मिळणार आहेत, ती प्रवृत्ती, आणि ती प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये आहे असं आजचं मानसशास्त्र सांगतं. किंवा आपण एक सोप्या भाषेमध्ये सांगतो की प्रत्येकाच्या आतमध्ये राम आणि रावण आहे. तर केव्हा राम डॉमिनेट असतो, कधी रावण डॉमिनेट असतं. भगवद्गीतेद्वारे आपल्याला हे शिकायचं आहे की कशा प्रकारे त्या रावणाचा आपण वध केला पाहिजे, कशा प्रकारे आपल्यातला दुर्योधन, दुःशासन, दुःशला यांना आपण दूर करणं. भरपूर सगळी नावं पासून आहेत,
तर त्या सगळ्यांना आपण कसं संपवायचं ते आपल्याला भगवद्गीता सांगते. आणि जेव्हा आपण हे सगळे आपल्यातले निगेटिव्ह प्रवृत्ती, नकारात्मक प्रवृत्तीला परमात्म्याच्या मदतीने संपवतो, तेव्हा आपल्याला द्रौपदी मिळते. द्रौपदीचा अर्थ आहे की जिला ध्रुव पद, द्रौपदी म्हणजे ध्रुव पद तुम्हाला मिळतं, म्हणजे तुमचं स्थान अचल अडल आणि सक्सेसफुल होता तुम्ही लाईफमध्ये, जिथे तुम्हाला कोणी हलवू शकत नाही. ती द्रौपदी आपल्याला मिळते. असा हा सांकेतिक अर्थ भगवद्गीतेमध्ये आहे. तर आता हे सांकेतिक भाषा तर आपण बऱ्याच घेतलं, बरेच दुर्योधन म्हणजे काय, दुःशासन म्हणजे काय ते पण पाहिलं. पण मला असं म्हणायचं आहे की जेव्हा मी पहिल्या श्लोकातच अजून आहे आणि तो जो श्लोक आहे त्याच्यात धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे. आता याच्यात धर्मक्षेत्र मी जेव्हा डे टू डे लाईफमध्ये बघतो तेव्हा माझं धर्मक्षेत्र कुठलं आणि माझं कुरुक्षेत्र कुठलं, लगाम द्यायचा एवढं मी मागच्या चर्चेत आपण शिकलो. आता माझ्या मनात दुर्योधन आहे, माझ्या मनात दुःशासन आहे, माझ्या मनात अर्जुन पण आहे, माझ्या मनात भीम पण आहे. करेक्ट. आणि मनातून मी जेव्हा त्या भगवंताला म्हणा किंवा जो काही परमात्मा शक्ती आहे त्याच्या हातात लगाम द्यायचा आहे आणि मी हे करायचं आहे. पण हे सगळं कार्यस्थळ जे आहे ते धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र हे डे टू डे लाईफमध्ये माझ्या काय. एक्झॅक्टली. हा पण छान प्रश्न. 2 शब्द ज्यांनी भगवद्गीता लिहिली की सांगितली व्यासांनी, तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र हे दोन्ही शब्द वेगळे आहेत. क्षेत्र हा शब्द तिथे आलेला आहे. कुरु शब्दाचा अर्थ आहे करणे. धर्म म्हणजे माझं कर्तव्य. वर्कशॉपमध्ये मी एकाच वाक्यामध्ये सगळे प्रॉब्लेम आमच्या इकडे ब्रह्माकुमारीमध्ये सांगितले जातात की सध्या सर्व समस्याचं एकच कारण आहे की सध्याचा मनुष्य जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे न करायला पाहिजे ते करतो. म्हणजे जर आपलं कर्तव्य आहे ते नाही करत आणि जे करायला पाहिजे ते नाही करत आणि जे न करायला पाहिजे ते करतो. तर म्हणजे काय की वेळेवर झोपायला पाहिजे तर झोपत नाही. मुंबईमध्ये आम्ही बघतो 12च्या अगोदर कोणी झोपत नाही, रात्रभर टी व्ही बघत बसतात. सकाळी वेळेवर उठायला पाहिजे तर उठत नाही. आता ज्यांना जॉबवर जायला असं त्यांना उठावंच लागतं, पण दिवसभर मग आळस, थकावट, चिडचिडपण ते ऑटोमॅटिकली येणार. जे खायला पाहिजे ते खात नाही, जे नाही खायला पाहिजे ते खातात. आता फास्ट फूड आपल्याला माहिती आहे, फास्ट फूडने आजार येणार आहेत. फास्ट फूडचा अर्थच असा आहे, म्हणजे मी असं म्हणतो असत की जे तुम्हाला फास्ट आजारी करतं ते फास्ट फूड लवकर तयार होतं, पण त्याच्यामध्ये फायबर्स नसतात, न्यूट्रिशन नसतात, पण ते आपण खातो. सध्याचं डाएट आपलं असं झालेलं आहे की फायबर्स कमी आहेत, विटॅमिन्स कमी आहेत. ते डाएट तुम्ही जर घेतलेत तुमचं वजन वाढणार आहे, तुम्हाला न्यूट्रिशन नाही. तर जे नाही खायला पाहिजे ते खातो, जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही आणि जे न बोलायला पाहिजे ते बोलतो. जो विचार करायला पाहिजे तो करत नाही, जो नाही करायला पाहिजे तो करतो. जर तुम्ही जो केलं पाहिजे ते नाही करत आणि जे नाही केलं पाहिजे ते करतात, त्याचा अर्थ धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे. जे माझा धर्म आहे जर मी नाही निभावत, मी जर पिता आहे तर माझं कर्तव्य पत्नी आणि मुलांचं संरक्षण करणं, त्यांची पालना करणं. आईचं कर्तव्य आहे की मुलांची पालना करणं, किंवा मुलाचं कर्तव्य आई वडिलांचं त्यांची आज्ञा मानणं, त्यांना रिस्पेक्ट देणं आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागणं आपलं लक्ष ठरवणं. विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे की अभ्यास वेळेवर करणं, आपल्या जीवनातलं श्रेष्ठ लक्ष. तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे, ज्याला नियत कर्तव्य म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, तो आपला धर्म जर आपण नाही केला तर आपण युद्धस्थळावर नेहमी असं आणि आपली हरण्याची शक्यता असते. तर हा अर्थ मला त्याच्यातून दिसतो. आणखीन पण अर्थ याच्यात काढू शकेल. धृतराष्ट्राने जो प्रश्न विचारला तो संजयाला विचारला की संजया, हे युद्धक्षेत्रामध्ये जी माझी मुलं आहेत ती काय करतायत. तर त्याच्यामध्ये जर बघू, जर आणखीन आपण सांकेतिक भाषा घेतली तर माझ्यातला धृतराष्ट्र माझ्यातल्या संजयाला विचारतो की माझी जी मुलं आहेत, म्हणजे माझ्यातल्या ज्या चांगल्या प्रवृत्ती आहेत आणि ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, त्यांचं काय चाललंय, त्यांचं युद्ध कसं चाललंय ते तू मला सांग. हा त्याच्यातला अर्थ. म्हणजे कदाचित आता आपण जसं म्हटलं हे मला सांग, म्हणजे हा जो गीतेत साक्षी भाव जो सांगितलेला आहे, साक्षी भावाने बघणं, थर्ड पर्सन आहे. मी थर्ड पर्सन आणि माझ्या मनातलं द्वंद्व जेव्हा मी थर्ड पर्सन म्हणून बघू शकतो तेव्हा मी ते जास्त एवली सॉल्व्ह करू शकतो. बिलकुल ठीक आहे. आणि त्यामुळे ते कदाचित मला वाटतं साक्षी भाव जो आहे, धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र, त्याच्यात धर्मक्षेत्र ऑफिस हे त्यावेळेला धर्मक्षेत्र आहे. त्यावेळेला जर का मी घराचा जर का विचार केला तर तो धर्मक्षेत्र होऊ शकत नाही, इनअप्रोप्रिएट. करेक्ट. आणि घरात जेव्हा येतो तेव्हा धर्मक्षेत्र माझा घरातले कार्यक्रम जे आहेत,
सध्या गडबड काय चालली आहे की धर्मक्षेत्राची आदला बदल होते. जेव्हा मी ऑफिसमध्ये असतो तेव्हा माझं धर्मक्षेत्र ऑफिस न राहता घरचे प्रॉब्लेम मी ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि जेव्हा घरी येतो तेव्हा ऑफिसचे प्रॉब्लेम घरी घेऊन येतो आणि त्यामुळे हा स्ट्रेस जो आहे तो धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्राची डेफिनेशन परफेक्ट मनात न आल्यामुळे कदाचित असं येऊ शकेल. तिथे मी असं म्हणेन की पुन्हा आपण मागच्या एपिसोडमध्ये बघूया की त्यावेळेला मी पुन्हा एक चूक करतो की माझा मीपणा त्याच्यामध्ये येतो, कारण तेव्हा मी लगाम दिलेला नसतो. मी पुन्हा त्या सोल्युशनवर येईन. सोल्युशन एकच आहे की तुमचा लगाम तुम्ही परमात्म्याला सोपवा. तुम्ही जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कुरुक्षेत्र वाटणारच. तुम्ही युद्धस्थळावर नेहमी असणार आहात आणि ते युद्धस्थळावर तुमचा विजय निश्चित नाही आहे, कारण तुमच्याकडे शक्ती नाही आहे. त्या परिस्थितीला हाताळण्याची शक्ती कमी आहे. म्हणून तुम्ही परमात्म्याला ती सोपली पाहिजे स्वतःची लगाम. जेव्हा तुम्ही सोपवाल तेव्हाच तुमच्याकडे ती शक्ती येऊ शकते आणि तेव्हाच असेल. नाही तर हे बोलणं सोपं आहे, कारण मी वर्कशॉप घेतो मॅनेजरसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटवर. ते बोलतात आम्हाला पण कळतं हो, आम्हाला पण कळतं की ऑफिसच्या समस्या घरी नाही आणले पाहिजे, पण समाव वी कॅन डू इट. तर याचं कारण काय, नॉलेज आहे त्यांच्याकडे. भरपूर लोक माझ्याकडे येतात, मॅनेजर असतात, शिकलेली असतात. काल मी टीचर्सचं केलं, ते म्हणतात आम्हाला कळतं हो पण वळत नाही. याचा अर्थ काय आहे की नॉलेज अलोन इज नॉट पॉवर. आपण म्हणतो ज्ञानामध्ये शक्ती आहे, इन्फॉर्मेशनमध्ये शक्ती नाही आहे. मला माहिती आहे असं केलं पाहिजे, पण ते करतो की नाही मी, का करू शकत नाही, कारण माझ्याकडे शक्ती नाही. ओनली नॉलेज इज नॉट इम्पॉर्टंट. नॉलेजफुल बरोबर पॉवरफुल असणं पण जरुरी आहे. तर हे नॉलेज आहे, कारण आता सध्या काय इंटरनेटच्या एजमध्ये आपण आहोत. हे सगळं काही इंटरनेटवर अवेलेबल आहे. पुस्तकं आहेत इतकी छान छान, मार्गदर्शक पण, प्रोग्राम आहेत टी व्हीवर एवढे चालू असतात. आपण ऐकतो, आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं, पण जीवनामध्ये परिवर्तन का नाही होत हा एकच प्रश्न आहे. पूर्ण एवढे वर्कशॉप मी 18 वर्ष घेतो आहे. मी एवढ्या लोकांना बघितलं, ते म्हणतात की डॉक्टर साहेब सांगू नका, आम्हाला सगळं माहिती आहे, कळतं आम्हाला सगळं, पण आम्ही परिवर्तन करू शकत नाही. का, तर त्याचं इसेन्स जे निघालं अल्टिमेटली की नुसतं नॉलेज असून परिवर्तन होत नाही. नॉलेज बरोबर पॉवर पाहिजे. आता मी ॲडिक्शनमध्ये कामाला आहे, तर आमचा प्रोजेक्ट आहे व्यसनमुक्तीचा. तर आमच्याकडे चांगले चांगले लोक येतात शिकलेले. ते म्हणतात डॉक्टर साहेब आम्हाला माहिती आहे की सिगरेटने 5-6 मिनटं आयुष्यातली कमी होतात, सिगरेटने नुकसान होतं आम्हाला माहिती आहे. प्रत्येक सिगरेटवर लिहिलेलं आहे सिगरेट स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. प्रत्येक तंबाखूच्या पाकिटवर लिहिलेलं आहे. आता तर कायदा बदललेला आहे. तर लोकांना माहिती आहे याचं नुकसान आहे, पण ते थांबवू शकत नाही स्वतःला. तर मी नेहमी म्हणतो की 5 फूटचा माणूस 2.5 इंचाची सिगरेट त्याला कंट्रोल करते. शक्तिशाली कोण झाला, ती 2.5 इंचाची सिगरेट त्या 5 फूट माणसापेक्षा जास्त शक्तिशाली झाली आणि तो त्याला सोडू शकत नाही. ही अधीनता आहे. म्हणजे असं नाही की त्याला माहीत नाही आहे, त्याला माहीत आहे. एक तर पेशंट मी असं सांगेन, मला सुचत नव्हतं की काय असेल. 30 वर्षाचा मुलगा, लग्न झालं आहे, 2 मुलं आहेत, कॅन्सर झाला सिगरेटमुळे. तर हे सगळं चेहरा त्याचा ऑपरेशन करून फाडलेलं आणि श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून त्याच्या गळ्यामध्ये इथे होल करतो आम्ही, त्याला ट्रॅकिओस्टोमी आम्ही म्हणतो. ट्रॅकिओस्टोमी म्हणजे ही ट्रॅकिया असते श्वासनलिका, त्याच्याद्वारे तो श्वास घेतो. तर डॉक्टर जेव्हा राऊंड घेत होते सकाळी, तर डॉक्टरांनी काय पाहिलं असेल की ज्याचं हे सगळं काढलेलं ऑपरेशन, त्याला कॅन्सर झालेला, तो व्यक्ती ज्याला सिगरेटमुळे कॅन्सर झाला, तो इथून गळ्यातून सिगरेट पित होता. आम्हाला सुचत नव्हतं काय बोलावं आम्ही. म्हणजे तो मरायला आलेला आहे, बायको आहेत, मुलं आहेत, रडतायत, पण सिगरेट सोडायला तयार नाही. माहिती आहे नुकसान करते, पण मी सोडू शकत नाही. ही अधीनता आहे आणि या अधीनतेचं समाधान भगवद्गीतेमध्ये आहे. आणि परिवर्तन जे आपण बोलतो आहोत, आपला हा सब्जेक्ट आहे की आपण आपल्या समस्यांचं समाधान कसं मिळेल. तर परिवर्तन परमात्मा शक्तीशिवाय होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे शक्ती नाही. वी मस्ट सरेंडर. आपल्याला समर्पण व्हावंच लागेल. म्हणून पुन्हा पुन्हा ते बीज मंत्राकडे आपण येतो, सर्व धर्माण्य परितेश माम एकम शरणम व्रज. जेव्हा आपण त्या सरेंडर जातो त्या हायेस्ट पॉवरला, परमात्मा शक्तीला, आणि तो सर्व शक्तिवान आहे, त्याची शक्ती जेव्हा आपल्यामध्ये यायला लागते, तेव्हा नॉलेज आणि पॉवर ह्या दोघांनी कंबाईन केलं तरच आपल्याला विजय प्राप्त होऊ शकते. आपण कुरुक्षेत्रामध्ये विजयी बनू शकतो, असं माझा अनुभव आहे. छान.
कुरुक्षेत्रामध्ये विजयी बनू शकतो, पण जसा लगाम द्यायचा हातात त्याप्रमाणे, म्हणजे थोडक्यात काय, परिवर्तनाची माझी इच्छा पाहिजे. एक्झॅक्टली. मी जोपर्यंत माझ्या मनात परिवर्तनाची इच्छा येत नाहीये तोपर्यंत, म्हणून धृतराष्ट्र आंधळा, मागाशी सांकेतिक शब्दात जे सांगितलं, मी समजा धृतराष्ट्र आहे, मी आंधळा आहे कारण मला नॉलेज नाही आहे. पण जर का मी गांधारी झालो आणि माझ्या हट्टाने मी पट्टी काढायचाच रिफ्यूज केलं, एक्झॅक्टली, जेव्हा पट्टी काढली म्हणजे माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की माझ्यात परिवर्तन करायचं. एक्झॅक्टली. आणि जोपर्यंत मी पट्टी काढत नाही तोपर्यंत माझा हट्ट आहे की मी परिवर्तन करणार नाही, कुछ भी करो हम नहीं सुधरेंगे. या आपला फोकस जो आहे तो ह्याच्यावर आहे की मला याच्यातनं परिवर्तन करायचंय, मी कुठेतरी चुकतोय, माझ्यात काहीतरी कमी आहे, याची जेव्हा जाणीव होते तेव्हा परिवर्तनाचं. एक्झॅक्टली, बिलकुल ठीक आहे. आणि मला वाटतं हल्लीची पिढी इज अवेअर अबाउट इट, आणि लोकांना कळून चुकलेलं आहे की आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे माझा आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. जिथे जिथे मी वर्कशॉप घेतलेले आहेत, लोकांनी सांगितलं येस आम्ही रेडी आहोत, आम्हाला तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, आम्हाला बदलायचं आहे, आम्हाला तुम्ही सांगा. म्हणून माझ्या मनात असा विचार आला होता की का नाही आपण असं हे सांगावं लोकांना. आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे श्रोते हा कार्यक्रम बघतात आहे ते निश्चितच गांधारी नाही आहेत, ते पट्टी काढायला तयार आहेत, आणि ते निश्चितच परमात्म्याच्या मदतीने स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढून परमात्म्याला आपला लगाम सोपवून आपल्या जीवनातील समस्याचं समाधान त्यांचं निश्चितच होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू, धन्यवाद डॉक्टर भाई. तर श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पाहिलात आणि हा कसा वाटला त्याच्याबद्दल आपण आम्हाला कळवताच. तर या कार्यक्रमात अजून काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्या स्थानिक सेवा केंद्रावर भेट देऊ शकता, किंवा आमची वेबसाईट जी आहे www.bkmarathi.com याच्यावर काही गाणी आहेत, व्याख्यानं आहेत, लाईव्ह TV आहे, हे सर्व पाहू शकता. तर आपण पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, ओम शांती. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी, आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.